देशाला युद्धाच्या झळा बसतात या संदर्भातल्या काही अपडेट्स बघूयात। आखाती देशामधील युद्धजन्य परिस्थितीचा सर्वसामान्यांवर परिणाम, कंटेनर वाहतूक, साठवण आणि आयात खर्चामुळे सोयाबीन, पामतेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीत 10 ते 16% वाढ झाली। या महिन्यातील लग्नाचे 8 मुहूर्त असताना लग्न सराईला गॅस टंचाईचा फटका। गॅस सिलेंडर आणून द्या, केटरर्सची लग्न घरी अट, तर गॅस सिलेंडर मिळत नाही त्यामुळे केटरर्सकडून ऑर्डर घेण्यास नकार। व्यावसायिक सिलेंडर अभावी नाशिक मुंबई महामार्गावरील हॉटेल बंद। हॉटेल्सला 8 दिवसांपासून एकही सिलेंडर मिळालेला नाही। 5 ते 6 दिवसांपासून नाशिक मुंबई मार्गावरील हॉटेल बंद। गोंदियामध्ये घरगुती गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी एकाच दिवशी 85 ठिकाणी कारवाई। विशेष तपासणी पथकाकडून 13 घरगुती सिलेंडर जप्त। व्यावसायिक सिलेंडरची विक्री बंद झाल्यानं घरगुती सिलेंडरचा काळा बाजार। गॅस तुटवड्यामुळे पंढरपूरमधल्या पेढा व्यापाऱ्यांवरती संकट। अवघा 2 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा, त्यामुळे पेढा उत्पादक बंद होण्याच्या मार्गावरती। गुढीपाडवा आणि चैत्रवारीच्या तोंडावरती हा फटका, त्यामुळे व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण। तिकडे पुण्यात नाश्ता चालकांकडून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडरचा वापर सुरू। एकच दिवस पुरेल इतका गॅसचा साठा शिल्लक, त्यामुळे दुकान बंद करण्याची वेळ। सोलापूरमध्ये एलपीजी गॅस पंपावर गॅसचा तुटवडा, तर पंप बंद ठेवण्याची वेळ। गॅसच्या तुटवड्यामुळे गॅसच्या किमतीत 10 ते 15 रुपयांची वाढ। गॅस तुटवड्यामुळे कोल्हापूरमधील प्रसिद्ध लक्ष्मी मिसळला फटका। गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे 8 दिवसांपासून चुलीवर बनवली जाते लक्ष्मी मिसळ। यवतमाळला आखाती देशातील युद्धाच्या झळा। सिलेंडरसाठी गॅस एजन्सी समोर सकाळपासून नागरिकांच्या रांगा। छोटी गुजरी परिसरात वनश्री गॅस एजन्सी बाहेर ग्राहक सिलेंडरसाठी ताटकळत उभेच।